संजय चिखलगार हा साधा, कष्टाळू माणूस होता. लहान वयातच जबाबदारीची जाणीव झाल्याने त्याने शिक्षण सोडले आणि कामाला लागला. बांधकामाच्या कामात निपुण असल्याने गोव्यात गवंडी म्हणून काम करू लागला. महिनोन्महिने गावापासून दूर राहत असला तरी त्याचे मन कायम आपल्या कुटुंबाकडेच असायचे. त्याचा आणि दीपाचा प्रेम विवाह झाला होता आणि लग्नाच्या सुरुवातीच्या काळात ते दोघं खूप आनंदी होते. संजयच्या डोळ्यात दीपासाठी प्रेम होतं. तिच्या स्वप्नांसाठी तो झटत होता. आपल्या मेहनतीच्या पैशांतून घर सजवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण या सगळ्या धडपडीत त्याला समजलंच नाही की त्याच्या गैरहजेरीत त्याच्या आयुष्याला कुणाचा तरी डाव लागतो आहे. तो एक विश्वासू नवरा होता, पण त्याच्या पत्नीनेच त्याच्यावर अविश्वास दाखवला. ज्या घरासाठी त्याने कष्ट उपसले, त्याच घरातून त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा कट रचला जात होता. दुर्दैवाने संजयने हे समजण्याच्या आतच त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीने त्याच्यावर घात केला. संजय आणि दीपाच्या संसाराला 10 वर्षे झाली होती. लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षांत त्यांचं नातं प्रेमाने बहरलं होतं. पण जसजसे दिवस गेले तसतसा संजयच्या सततच्या गोवा वाऱ्या दीपाला त्रासदायक वाटू लागल्या. त्याच वेळी तिच्या आयुष्यात दर्शन नावाचा माणूस आला. जरी संजय प्रामाणिक नवरा असला तरी त्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे दीपाच्या मनात अनेक शंका निर्माण होत गेल्या. सुरुवातीला ती फक्त शेजाऱ्यांशी बोलायची, पण नंतर विशेषतः दर्शनच्या अधिक जवळ येऊ लागली. त्याच्याकडून काहीही काम नसतानाही तो कायम तिच्या अवतीभवती राहायचा. हळूहळू त्यांचा संवाद वाढला. दर्शन तिला चांगल्या रीतीने ऐकून घ्यायचा, तिच्या दुःखाला समजून घ्यायचा आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेत प्रेमाचं नाटक करू लागला. तो अशा नात्यात अडकून का राहतेस, मी आहे ना तुझ्यासाठी, असं म्हणत तो तिच्या मनात जागा निर्माण करू लागला. हळूहळू दीपा त्याच्या प्रेमात पडली, किंवा तसं तिला वाटू लागलं. काही काळाने संजयला हे जाणवू लागलं. एका रात्री त्याने दीपाला फोनवर कुणाशी तरी बोलताना पाहिलं. कोण आहे असं विचारताच ती घाबरली आणि काही नाही, साधी मैत्री आहे, असं म्हणाली. संजयचा संशय वाढला. त्याने तिला अधिक लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. तिच्या वागणुकीत काहीतरी बदल झाला होता, जे त्याला स्पष्ट समजत नव्हतं. आणि मग एक दिवस त्याने तिला दर्शनसोबत हसताना पाहिलं. त्याने तिचा फोन तपासण्याचा प्रयत्न केला, पण ती त्याला द्यायला तयार नव्हती. दीपा, हे नातं काय आहे, त्याने विचारलं. काही नाही, तो विनाकारण संशय घेतोस, ती भडकून म्हणाली. घरात रोज भांडणं होऊ लागली आणि त्या भांडणांनी दीपाच्या मनात एक विचार पक्का केला. संजय हा तिच्या आयुष्यातील मोठा अडसर बनला होता. तिने हे सगळं घरच्यांशी बोललं. संजय असाच संशय घेत राहिला तर आपण एकत्र राहू शकणार नाही, असं तिने सांगितलं. दर्शन आधी शांत राहिला, पण नंतर म्हणाला, जर त्याला हटवायचं असेल तर कायमचं हटवूया. दीपाच्या डोळ्यात चमक आली. हो, आपण हेच करायला हवं. अशा प्रकारे त्यांनी कट रचला. या कटात दीपाने तिच्या 10 वर्षांच्या भावालाही सामील करून घेतलं. त्यांचा कट साधा होता. संजयला एका ठिकाणी नेऊन संपवायचा आणि त्याचा मृतदेह लपवायचा. 27 फेब्रुवारीची रात्र होती. संपूर्ण घर झोपलं होतं. दीपाने संजयला गोड बोलून बाहेर नेलं. चला ना, थोडं मळभ दूर करू, गार वारा घेऊ, असं म्हणत तिने त्याला घराबाहेर नेलं. संजय गोंधळला, पण तिच्यावर विश्वास ठेवून तो तिच्यासोबत गेला. त्या रात्री त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं, पण त्याला कल्पना नव्हती की जिच्यावर त्याने आयुष्यभर प्रेम केलं तीच व्यक्ती त्याच्यासोबत विश्वासघात करत होती. दोघं स्मशानभूमीजवळ पोहोचले. तिथे आधीपासूनच दर्शन, तिचा भाऊ आणि काका दबा धरून बसले होते. संजय काही समजून घेईपर्यंत दर्शनने पहिला वार त्याच्या डोक्यावर केला. संजयने जोरात किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मानेवर दुसरा वार झाला. रक्त रात्रीच्या काळोखात सांडत होतं. संजय तडफडत जमिनीवर कोसळला, पण तेवढ्यानं पुरेसं नव्हतं. खात्री पटावी म्हणून त्याच्या छातीत आणखी वार करण्यात आले. झालं काम, दीपा शांतपणे म्हणाली. तिच्या डोळ्यात ना पाणी होतं, ना पश्चात्ताप. दर्शन आणि त्याच्या साथीदारांनी संजयचा मृतदेह उचलला आणि जवळच्या स्मशानभूमीत पुरला. संजय बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यावर त्याचा भाऊ अनिल चिखलगार पोलिसांकडे गेला. माझा भाऊ 27 तारखेपासून गायब आहे,
असं सांगत त्याने तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यांनी दीपाला प्रश्न विचारले, पण तिची उत्तरं गोंधळलेली होती. अखेर पोलिसांनी तिच्या फोनमधील कॉल रेकॉर्ड तपासले. तिथे दर्शनसोबत तिचे सततचे संवाद आणि संशयास्पद हालचाली आढळल्या. पोलिसांनी तिची आणि दर्शनची चौकशी केली. आधी त्यांनी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी कडक विचारपूस केली तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हो, आम्ही त्याला मारलं, दीपाने थंडपणे कबूल केलं. पोलिसांनी दर्शनला त्या ठिकाणी नेलं जिथे संजयला पुरण्यात आलं होतं. मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्ण सडलेला होता, पण त्यावर वारांच्या खोल जखमा स्पष्ट दिसत होत्या. गावभर या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळे हादरले होते. एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा काटा काढला होता. पोलिसांनी दीपा, दर्शन आणि इतर 2 साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. संजयच्या कुटुंबियांनी त्याला न्याय मिळावा म्हणून केस पुढे नेली. कोर्टात सुनावणी झाली आणि अखेर सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेतून आपण काय शिकावं? नात्यात प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तर ते टिकतं, पण जेव्हा वासना, स्वार्थ आणि फसवणूक प्रवेश करतात तेव्हा नाती उद्ध्वस्त होतात. दीपाने तिच्या नवऱ्याला संपवून स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं. संजयने फक्त प्रेम केलं, पण त्याच्या त्या प्रेमाचा शेवट इतका क्रूरतेने झाला. प्रश्न हा आहे की प्रेमाच्या नावाखाली माणुसकीची हत्या करणाऱ्या लोकांचं काय? एका विश्वासघाताची किंमत एका निष्पाप जीवाने चुकवली. पण हे कुठे थांबणार? या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.